नमस्कार, आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। कोण नामदेव ढसाळ तूही इयत्ता कंची या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। संभाजी भगत, नीरजा, प्रज्ञा पवार, चिन्मय सुमित, मंदार फणसे, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, युवराज मोहिते आणि दीपक राज्याध्यक्ष आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। यावेळी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचं वाचन करण्यात आलं। पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल चित्रपट निर्माते यांना सेन्सॉर बोर्ड अधिकारी यांनी कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न केला होता। या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने गोरेगाव मुंबई येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचं वाचन करून काव्य यलगार करण्यात आलं। त्यांची सनातनी दया फाकवण ढोळच्या भरव्याहून उंच नाही। खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मानव घातला नाही। बोलून चालून ते सामंतशाह, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश लागलेल्या परिवार आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही। माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार। माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार। करपून गेलेल्या आकड्यात साधी माती भरायला मिळत नाही। उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच होतो पाठीराख। आपली कत्तल घडताना त्यांच्या सदर हातातून निश्वासही टळत नाही, निश्वासही टळत नाही, निश्वासही टळत नाही। ही गोलपीठातली कविता आहे। बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात। बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्य बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू भोगून घेतलीस, तेव्हा कळले की तू फक्त देव देवळे जोपासलीस। दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस। माणसालाच दास केलेस, पाखंडी मनुला, माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस। गीतेचे गरड प्राशून तू रोम रोम बांडगुळ केलेस। माणसालाच माणसाची हागीमुंडी काढायला लावलेस। ज्यांच्या रक्तामांसावर तुझा पिंड पोचला, त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडवलेस। उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस। धुणाला बोराट्याची फांदी बांधलीस। संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलेस। 12 महिने 13 काळ कढत ठेवलेस, रडत ठेवलेस, सडत ठेवलेस। हे वाद्या तू माणसालाच असे हीन केलेस। हे वाद्या तू माणसालाच असे हीन केलेस। तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे। सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचं आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचं काटेरी कुंपण? ज्याने तुला आपलं सर्वस्व दिलं, तुझे ताजमहल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? ज्यांच्या हाडामासाचा कस आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी कंठो आहे, सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस। माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस। तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असे होत नाही। वाटते पान खाऊन पचापच थुंकावे, तुझ्यावर थुंकावे। वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावे, तुला लेड्याच्या गाडग्यात बुडवावे। मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो। मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो। इव्हन मी माझ्या आई बापांना पण शिव्या देतो। इव्हन मी माझ्या आई बापांना देखील शिव्या देतो। बांबलीच्यांनो, इथं जन्म देऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केले। मी हे सारं काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झालेत। हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात। हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात। कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ।
कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा जसे जे का गांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आपुलेच पोट घालून आपण किती उभ्यास आपल्याच गदर नरकास. किती विनाकारण विचारायचा घोटाळा लिखा ओवा आणि ओवा. आपणच व्हायचे आपले धोडके दोन्ही त्यातून घडवून घेणारे. घोर गवार शूद्र नारी सब काढून घ्या. हे संत वापले रोवा की आमच्या आयुष्याची वेळ तुझ्या डोळ्यात घडलेली. हा आमचा वेदनेचा चेहरा तू असा पुन्हा पुन्हा का ओळखतोस. कधीही पुढ्याची भांडण करण्याऐवजी तू सरळ सरळ रहस्यालाच फेडतोस. हे आम्हाला आवडतं. तू घेऊया दोन घेणारा दोन देणारा. प्रत्येक हार ही उद्याची जीत आहे हे देहा शिकवत आहेस. पहिली तो घे काळू हातत आहे. अपशकून घे माय सांगत आहे. यापेक्षा हे किती किती तरी चांगलं. परवा वेगळा गेलो होतो. माझ्या गावावरून 8-10 महिन्यांवरच ती मांडळ बदललेली पूर्व कॉर्पोरेशनची गोदामं, लष्कराच्या छावण्या, RSS वाल्यांची गावं, मराठी मायकांची दादागिरी, बाजूला कोणी अंडेकरांची दाळणी आणि या सर्वांमधून धावणारे ट्रेन बॉम्बे पुन्हा अपघात. अलीकडे पुढे इंद्रायणीतल्या माशांना तुझ्या आव्हानांचं अजीर्ण व्हायला. तुझ्या बाळाचा चेहरा हा असा प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या देवानंदसारखा एगोजरी. देवीला तू सोडून सगळीच भेटली नात्या होत्यातली. त्यात तुझी आई पण होती. फटाफटा उत्तर घेतलं तिनं माव. तुला बाबा मी बाळाला शिवून घेतलं तिच्या. तुला बायकोकडे पाहायची हिंमत नाही झाली. गांड वाटायला नंतर तुला तुझी चौकशी केली तुझ्या आईकडे. म्हणजे नंतर अलीकडे तुकारामाची काय खबर बा. म्हातारीनं कसा कसा शिवाय दिला तुझ्या नावाने. करा करा बोलत म्हणली. हसतायली पसतायली म्हणली. जवळ 150 निघाली. 2-3 म्हैस हाताळायला दिली. ताबडतोबच नीट बसलं. अंगावर चिमूटभर मांस असावं लागतं बलिदाच्या. मन लागावं आदरला दिगंताच्या नाच. नुसतं आदंग आदंग टाळ उठणं लय पाहून गेले. निधीला हातून म्हणजे आपण दिगंग गेले खात्यात. आदंगाचं जे काय असेल ते पाहून गेले तर त्या दिवसापासून जाऊ म्हणजे गायबले ते नजरच पडण्यात. कुणी म्हणतात खयात आहे. कुणी म्हणतात नळ्यात आहे. कुणी म्हणतात गुरुवारात आहे. कुणी म्हणतात मारुतीच्या देवळात आहे. कुणी म्हणतात डोकावली आहे. वर वाटत तशा चांगल्या सुरगुट्या काढतात नाही राजा. म्हणजे आता तुक्याची गोड टाकावी त्यांना मागं आणि सांभाळावी टाकली मागून करत वाढलं. दररोज तुक्याच्या नावाने काय करून दररोज फुटायचं. त्या परिसरात वाढव घ्यावं आणि उकेला चालून बसावं. तेवढा पिकाला आधार तरी होईल. आता आला तुक्याचा दूर चुकून घराकडे तर त्याला म्हणणारे बाबा झालं जर इंद्रायणीला मिळालं. देव देवाची भांडर असती बोंडीच्या भोकासाठी. देव आणि देवाची भांडर असती बोंडीच्या भोकासारखी. मोठून झालं की आपण गप्प असावं. आता सर्वांना सोड. गोंधळ बांधलेल्या आवाजसुद्धा बदलतात. तू तर मर जायचेस. सरळ आनंदाच्या डोळ्या उचल निघतो त्याचा संत कॉपी डोळ्याकडे मंगळ धंदा होईल. पोट पाणी पुन्हा पिकलं तर बाबू अजून येईनच घराकडे. बापले महाराज
जातं काबू टाकतात की तू त्याला बेगीनं पाठवून द्या, त्याला एकदाची दीक्षा द्यायची, कॉस्मोपॉलिटन पाठवताची लय आमदार होणार विचार. त्याची दीक्षा झाली की त्रिवार आनंदाची गांडमुळे उभी राहतील रस्त्या रस्त्यातून वस्त्या रस्त्यातून. देवाची चेहऱ्याला पुन्हा पुन्हा ढिंचत किंवा देवाची मुंबईवर सावली. देवांच्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा ढिंचत किंवा मोठी गांधराच्या पोटात गर्भगट्ट होत जाणारी अमृत समुदायासारखी सोबत संत ऑकलंड रोडच्या नव्या शिष्यासाठी. बर गरमी परमा नासू आणि आणखी माणसांचे जे जे काही सर्व असेल ते बोला पिंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम मंडळी धन्यवाद. संत ऑकलंड रोडा या 1981 सालात तुझ्या निमित्ताने त्या बहिणा मला अक्कलदारी यायला लागली. किमान या नास्तिकांच्या थाळीतच ठेवून जा. हा जमाना काल म्हणून आम्हाला खतम करत सुटलाय. कोणीतरी रगत करेल या जिंदगीवर सलम खाणं. या सलम खाण्याच्या पायी ही उमर काही कशाला मलाई ती ही दिन म्हणायची. ही कर्माची पानं किती चढावी, किती अवस्था करावी, संत त्या चौथ्याची. हा भार पत्थर किती घासावा पाठी त्यावर. नशीब ते किती मोजावे लोट आहोत. सुलेमान हलवाईवाला गुलशन उठवे पाहता पाहता हे उगवलेले खाद्याचे चंद्र. हे अल्लाह, हा तुझ्या शरीरातून दरवळणारा नान कथायचा वास. जंतू जीव जंतू ह्या मुंग्या पुन्हा चालल्या तिथे. ही निश्चित राहणारी आयुष्य काय घेणार कामा, काय करणार तेव्हा. यासाठी या बाहुल्या पसरत जाणाऱ्या बांगेच्या हाकेवर खूप कुजत जाणाऱ्या देहासाठी या पायंदा बाद. किमान ती गर्दी बाज पाळत होण्यासाठी दादा गुन्हेगाराचं शिक्कामोर्तब फक्त केलंच होतं तुझ्यावर अगोदर. आता कातुरांच्या यादीत तरी स्वतःला सामावून घे. अरे तिथले सर्व धर्म संस्थापक असतात मस्तवाल. इथले सर्व धर्म संस्थापक असतात मस्तवाल. तुम्ही आता या मजहबी अल्लाची ही कमाई तरी जोखून उगाच कशाला हवाय नुसता शब्दांचा पाऊस. आयुष्याचे दरवाजे मोडत जाणारा, आयुष्याचे दरवाजे मोडत जाणारा. इंग्लिश कविताचा ढसाळांचा तो करतोय आणि ढसाळाने ते वाचलेलं. मी आधी तुला सांगितलं थोडासा तो किस्सा सांग आणि ढसाळांची तू ट्रान्सलेट केलेली कविता वाच. मुळात असं झालं की 2010 साली साधारणतः एक द टेलिग्राफ मध्ये एक बातमी आली होती आणि त्या बातमी सकाळी वाचताना मला लक्षात आलं की त्या बातमीचा मधला असा होता की मराठीतल्या नामवंत कवी मांडव ढसाळ यांच्या काही कविता ज्या साधारणतः 90 नंतर 80 नंतरच्या म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रांनंतर ज्या अनुवादित व्हायच्या राहिल्या त्या कवितांमुळे अनेक काही विद्यार्थ्यांची PhD जी आहे ती तिथे लांबली होती आणि त्याच्यामुळे ते सगळे विद्यार्थी अस्वस्थ होते. आणि ह्या बातमीनंतर मी स्वतः अस्वस्थ झालो. मी दादांना फोन केला आणि दादांना म्हटलं की दादा असं काय की तुमच्या कविता अजून तिथे थांबलेल्या आणि असं मी बातमी वाचली द टेलिग्राफमध्ये. त्याच्यानंतर मग ते म्हटले की अरे काय करणार, अस्खलित शिवी घातली. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की सगळे पैसे मागतात असतात. जर एखादी अनुवाद करायची कविता अनुवादित करायची असतील तर पैसे मागतात. म्हटलं मी देतो तुम्हाला, काही चांगले माझे मित्र आहेत वगैरे वगैरे त्यांना सांगतो आणि आपण करूयात त्या कविता सगळ्या. ते म्हटले की नाही मला काही ते पटणार नाही, उचणार नाही, कारण ते त्या लोकांशी मला काही मी ओळखत नाही त्या लोकांना. मी तुला ओळखतो तर तूच का करत नाही. तर मी काही कवितेचा मी केवळ वाचक आहे. कविता आणि याच्याशी फार काही अंतर्बाह्य संबंध नाही.
आणि मग अशा वेळेला मी म्हटलं की दादा मी करू शकतो, पण त्या नुसत्या शब्दशा होतील, फार त्याच्यामध्ये आशय आणि बाकी सगळ्या गोष्टी येतील नाही. म्हणे मी आहे, तू करायला सुरुवात कर. आणि तशी सुरुवात झाली. ती सुरुवात करताना त्यांनी मला एकदा बोलून घेतलं आणि ते म्हटले की ह्या 25 कविता आहेत माझ्या, त्या 25 कविता तू करून दे. आणि त्यानंतर हळूहळू कारण त्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही असंख्य तास एकमेकांशी बोललो. 25 कवितांच्या ऐवजी 2500 तास कदाचित आम्ही बोललो असेल. आणि त्या निमित्ताने अनेक गोष्टी कळत गेल्या. त्यातला सगळ्यात मोठा जो माझ्यावरचा ओझ्याचा भाग असा होता की आपण हे करायचं का आणि आपली लायकी आहे का, पात्रता आहे का. तोच जो डिस्क्लेमर नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात असतो कुठे ना कुठे एखाद्या टप्प्यावरती. आणि तो डिस्क्लेमर घेऊन मी त्या कविता घेऊन बसलो आणि भंजाळून गेलो. त्याचं कारण हेच होतं की हे अनेक शब्द जे युवराज आता सांगतात की बाबा या शब्दांना आम्ही अडलो, मी तर प्रत्येक वाक्यात अडत होतो. मग रात्री बेरात्री दादांना फोन केला की 1.5-1.5 तासाची एखादी एक पूर्ण कथा सांगितल्यावर त्यांनी त्या शब्दाचा अर्थ सांगायचा. म्हणजे इतक्या असंख्य रात्री त्याच्यामध्ये त्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यात गेलेला असायचा. आणि हा जो शब्दांचा जो सगळा व्यापार आहे, शब्दांचा जो खेळ आहे, अनुवाद, रूपांतरण आणि या सगळ्यामधलं खूप म्हणजे माझं डोकं फुटून गेलं होतं त्या 2010च्या काळामध्ये की हे करायचं कसं काय. कारण म्हणजे भयंकरच होतं ते सगळं. आणि मग अशा वेळेला मग त्यांनी मला बऱ्याचदा फोन करायला लावली की म्हणजे काही ठिकाणी तू स्वैर हो, काही ठिकाणी असं हो, तसं हो, तसं हो. म्हणून त्यांनी माझ्याकडे ते सगळं करून घेतलं. त्यातली अगदी 2 शब्दातली झलक त्यातली जर का सांगायची झाली तर एक होतं की मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, हे दिलीप पुरुषोत्तम चित्रांनी केलेली होती कविता. आणि त्यांनी त्याच्यामध्ये मी मारले या शब्दाच्यासाठी अटॅस्लेट 7 हाऊसेस ऑफ सनशाईन कॉन्टेक्स्ट म्हणून ते वापरलेलं होतं. आणि मला माहित नव्हतं की त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणून मी सुरुवातच केली ती मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. आणि त्यावेळेला मी त्याच्यात शब्द वापरला होता अँड आय स्लॉटर्ड. त्याचं कारण दादांनी सांगितलं होतं की त्यांचे वडील ज्यावेळेला देवनाच्या कट्टरखान्यामध्ये काम करत असत आणि त्या अंगावरती सगळे बैलाचे सगळे फरेच्या फरे वाहत असत, तर त्यावेळेला तो स्लॉटर्ड हा शब्द त्यांना जास्ती जवळचा वाटला स्त्री या शब्दाच्या पेक्षा. आणि त्यांनी त्यावेळेला मला म्हटलं होतं की पोएट ऑफ अंडरवर्ल्ड ही माझी भयवळती जखम आहे, मी काय पोएट ऑफ अंडरवर्ल्ड नाहीये. आणि त्या तरी मला खरंच दादा हे वैश्विक कवी वाटले. आणि त्यातनं त्यांचा जो काही मोठा प्रचंड कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासवरती काम करायची संधी मिळाली, थोडंसं समजून घ्यायची संधी मिळाली. सगळ्या डिस्क्लेमरसह ती कविता मी वाचतो. पीक नावाची कविता, जसं मी क्रॉप असंच तुटक वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण त्याच्या आधी एक अजून किस्सा की दादांनी एक 26 जानेवारी 2011 मला फोन केला, ज्या दिवशी माझे वडील गेले होते. आणि संध्याकाळी 6ला फोन आला की म्हणे झालं का सगळं. म्हटलं हो दादा झालं, सगळे घरात बसले वगैरे वगैरे, मी नंतर बोलतो. नाही नंतर नको, ती अमुक कविता आहे बापाच्या मरणाच्या जवळ सांगणं, ती आज तू घे करायला. तर मी म्हटलं नाही, म्हटलं आता तर काही जमणार नाही, मी 2 दिवस झोपलो नाहीये, सगळे घरात सगळी गडबड आहे वगैरे वगैरे. म्हणजे आजच ती कविता कर, मी तुला परत फोन करून थोड्या वेळ. परत फोन आला थोड्या वेळाने, मी म्हटलं नाही अजून तर काही घेतलेली नाहीये ती कविता. मग परत 11 वाजता फोन केला, म्हणजे आता तू फोन चालू ठेव, मी तुला स्टोरी सांगतो, ही स्टोरी कशी गेली. आणि मग त्यांनी 11 वाजता रात्री मला बापाच्या मनाचा चौरंगी सामना ही कविता सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला मग मी त्याचं जे भाषांतर रूपांतर काय जे म्हणते ते मी करताना 4 कॉर्नर बॅले ऑफ डॅड्स डिमाइस असं केलं होतं. तर हे सगळं कारण ह्यांचा अवकाश, ह्यांचं जे काही जगणं आहे ते कुठल्या भाषेत मांडतात, त्या भाषेत तो कसा अवकाश असेल किंवा नाही, इथपासूनची ती सुरुवात आहे. त्यामुळे फार अवघड काम आहे. पण ते कुठेतरी हे प्रश्न विचारले जात आहेत, ते प्रश्न जर आपल्याला बंद करायचे असतील तर आपल्याला सातत्यानं हे भाषांतराचं काम जे आहे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये करायला पाहिजे. आणि मग हा विशेष होतो की इंग्लिश भाषेची कविता ती आपल्यासमोर थोडक्यात सादर करतो. पीक नावाची कविता आहे. तोही आता नाही, या सत्तेत जीव रमत नाही या कविता संग्रहातली कविता आहे. क्रॉप. ही इज फ्रॉम सोरेस, ही इज फ्रॉम सोरेस, is from so and so. Ethnicity, a huge mountain of the white skulls. Ethnicity, a huge mountain of white skulls. The messenger of death is unearthing the carcasses. The messenger of death is unearthing the carcasses, and the lust primeval. And the lust primeval is running around from one body to the other. The lust primeval is running around from one body to the other, in which
In which unending stream will it vanish? In which unending stream it will vanish? Everywhere it's a desert. Everywhere it's a desert. Only stones standing on the stones. Only stones standing on the stones. Aphorism. Aphorism made up of cement. Aphorism made up of cement. Idioms made up of cement. Aphorism made up of cement. Idioms made up of cement. How long does one play with language day on day? How long does one play with language day on day? You don't compare this blind mirror to speak out. You don't compare this blind mirror to speak out, as everybody's heart has a fluttering, leafy, sensitive tweak. You don't compel this blind mirror to speak out, as everybody's heart has a fluttering, leafy, sensitive tweak deep down the roots of the scheme. Deep down the roots of the scheme. Everyone's land is getting plowed. Everyone's land is getting plowed, and this year too, pains will be harvested as a bumper crop. करोडो लोक प्रार्थना मागतायत, दुआ मागतायत तुझ्यासाठी. किती अजब चमत्कार आहे ना हा, की करोडो लोक प्रार्थना मागतायत, दुआ मागतायत तुझ्यासाठी, आणि तू होऊन बसलीयस आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र. आयुष्याच्या खडतर रस्त्यानं चालताना तुला डावलताही येत नाही किंवा नागमोडी वळण घेऊन तुझ्यापासून दूरही जाता येत नाही. आमच्या आयुष्यात तुझं एवढं स्वाभाविक आणि सुलभ असणं इतिहासाच्या दगडावर कोरलं जात आहे काळाच्या चिन्हीने. आणि काळ हे असं एक औषध आहे की जे वेळीच घेतलं नाही तर त्यातलं द्विगुणित सामर्थ्य जात संपून. प्रियदर्शिनी, आता संपलाय काळ राजा रजवाड्यांचा आणि त्यांच्या भाटांचाही. प्रियदर्शिनी, आता संपलाय राजा रजवाड्यांचा काळ आणि त्यांच्या भाटांचाही. एक कवी 25 पंतप्रधानांच्या इतकी कुवत ठेवू शकतो, त्यातला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच तपासायला हवाच ना. प्रियदर्शिनी, गेले वर्षभर मी काहीच लिहिलं नाही. आतमध्ये सारखा उसळत होता समुद्र, खदखदत होता लाव्हा, वाढत होता आजच्या आयुष्याचा अंतर्विरोध, आणि मी रुजत होतो वांस म्हणवल्या जाणाऱ्या जमिनीत. गेले वर्षभर मी शब्दांचे पकडू पाहत होतो काम. प्रियदर्शिनी, गेले वर्षभर मी काहीच लिहिलं नाही. घडत जाणाऱ्या घटनांना सामोरा होत गेलो, जनता सम्मुख गोष्टींना दाद देत गेलो तर ते ओरडले हरामखोरानं तडजोड केली. तर ते ओरडले संधी साधू म्हणून. बरोबर, राजकीय ठपसेरांना कसं काय कळणार व्रतस्थ माणसाचं अंतःकरण आणि त्यातला बहुजन सुखायचा प्रबुद्ध गजर. प्रियदर्शनी, ही एका छोट्या गृहयुद्धाचीच नांदी आहे. तू राहिलीयस पोलादी पावलांवर उभी. मी हुसेनच्या कुंचल्यातून तू साकारलीयस मिठ होऊन. तुझ्या हातात बळ आहे, तुझ्या हातात हत्यार आहे, आणि तू पुकारलंयस युद्ध जनतेच्या शत्रूंबरोबर. युद्ध आणि मरण यातलं रिदम ऐकतोय मी. युद्ध आणि मरण यातला रिदम ऐकतोय मी, जीवाचं रान करू. नाही प्रियदर्शिनी, मी तुझं चरित्र वगैरे रंगवायला इथं बसलेलो नाही किंवा तुझी स्तुती गायची सुपारीही घेतलेली नाही. खरंच प्रियदर्शिनी, व्यक्तींवर कविता लिहायला मला आवडत नाही. तसंच कवितेचा विषय झालेल्या व्यक्तीलाही कवितेपासून अस्पृश्य ठेवणं मला मान्य नाही. आता शेवटचं कळवस आहे. प्रियदर्शिनी, तू होऊन बसलीयस आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र. जरी वर्षभर मी लिहिली नाही कविता, तरी मी फिरवतोय या धुळाक्षरांवरून माझी नजर. अ डे लॉस्ट इन वन लाईफ, अ डे लॉस्ट फॉर एव्हर. व्यासोशिष्टम जगत सर्वम या म्हणीनंतरही इतिहास राहिलाच ना घडत. प्रियदर्शिनी, तू जागृत राहा, रात्र वैर्याची. जर सैल सोडलास लगाम, हे वाकडं पडलं चुकून तुझं पाऊल, तर माणसांचं दुश्मन येतील सत्तेवर आणि तुझ्या अगोदर ते फासावर चढवतील जनतेच्या कवींना.
त्या दिवशी इतिहास मात्र तुला क्षमा करू शकणार नाही. त्या दुर्दैवी दिवसाला तू देऊ नकोस संधी. कदाचित तोपर्यंत पूर्व दिशा रंगून गेली असेल, लाल जर्द रक्तानं, आणि जीवनाचं साधन आलं असेल आपल्या सर्वांच्या सुफल हातात मिरवण्यासाठी दाही दिशातून माणसाच्या भल्याची दुधुभी. प्रियदर्शी, माणसाच्या भल्याची दुधुभी. दिसतं कसं दोघच करड्या गुच्छासारखं, स्वप्नातच अविरत दंग दंग. मनुष्य झालाय मुका त्याचा परमेश्वर मुलगा. मनुष्य झालाय मुका त्याचा परमेश्वर मुलगा. या पोकळीला कंठ फुटेल काय? हवं तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव. हवं तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव. असेल तर त्यातलाही अश्रू गोठवून ठेव. त्याचं छकडं रुपडं पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा. ते खडबडून होतं जागं, बोचकाडत काटेरी फण्यानं जिव्हारी. ते जखमा करून सोडतं आर पार. रात्र होते उपवर तसतशी जखमांना फुटतात फुले. रात्र होते उपवर तसतशी जखमांना फुटतात फुले. फुलांचे पसरतात समुद्र नितांत. नितांताचे नाचत राहतात मैथून मोर. हा नरक, हा गरगरणारा भोवरा, हे ठणकणारे कुरूप, ही घुंगुरणारी वेदना. ढाळ ढाळ अंगावरली कात एकदा मुळापासून सोडून घे स्वतःला. हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्दयी. या ढिम्म मांसाच्या गोळ्याला फुटायला नकोत अवयवांचे धुमारे. हे पोटॅशियम सायनाइड घे चव याची. क्षणाच्या कितीव्या तरी भागावर मरताना लिहून ठेव अभिप्रेत होत जाणारा निम्न एस. गोड किंवा खारट, विषाची चव घेण्यास झुंपल्या तिथं रांगा. शब्दांसारखे इथे मरण देखील आले आहे ढळून. बस थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागतील. कामाठीपुरा सर्व मोसमांना बगलेत मारून तू फटकलास चिखलात. या छिनाल सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची. चिखलातलं कमळ. तेच बोलत राहतात कवी असं होतं. पण ढसाळांची कविता तुम्ही जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यापासून शेवटपर्यंत एक वाढत गेलेली आणि ती कन्सिस्टंटली वाढत गेलेली अशी कविता आहे. आणि ते मला खूप महत्वाचं वाटतं त्या अर्थाने. आणि असा कवी भारतातले लोक जर ओळखत नसतील तर त्याचा निषेध करणं जरुरी आहे असं मला वाटतं. हे निवळाची 6 डिसेंबरचा परिनिर्वाण दिवस असेल तरीही ही कविता त्याच्याबद्दल नाही. 6 डिसेंबर निमित्त झालेले 92 च्या वेळची ती कविता आहे. त्याला ते संदर्भ आहे. आता हे शहर माझे राहिले नाही. आता हे शहर माझे राहिले नाही. काल तर तू सांगून गेला होतास हा देश तुझा आहे म्हणून. खरंच काय रे हा देश आमचा आहे? स्वतःच्याच घराच्या भिंती अंगावर धावून येतात. माझीच हत्या करू पाहतात. इतिहासाची मढी उकरून दुश्मनांनी दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे. इतिहासाची मढी उकरून दुश्मनांनी दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे. मी कसं सांगू यांना की भूतकाळ असतो पालीच्या तुटलेल्या शेपटासारखा वळवळ करणारा. हे कोण आहेत माझ्या देशातले? कालचे उपरे माझाच देश बळकावून बसले. हे त्यांची वृत्त आणि रुचा, देव की धर्म. काल त्यांनी गांधी मारला, आज ते देशच मारू पाहत आहेत. काल त्यांनी गांधी मारला, आज ते देशच मारू पाहत आहेत. मी किती सांगू त्यांना परकीय आक्रमकांच्या गोष्टी. मूळचे माझे पूर्वज काळे सावळे अनार्य द्रविड, त्यानंतर शक, हूण, कुशाण, तुर्की, इराणी आणि अफगाणी, नंतरचे गोऱ्या रंगाचे सोजीर आणि फिरंगी वंश वर्णांची मिश्रणे. इथल्या मातीने अस्पृश्यता नाही पाळली. इथल्या मातीने अस्पृश्यता नाही पाळली
आज इराणा यांच्या पूर्वजांच्या मठांवर कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डातल्या काही महामूर्ख लोकांनी विचारला. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नामदेव ढसाळ यांच्या कविताच आहे. नामदेव ढसाळ असं म्हणतात, तुही इयत्ता कंची कंची इयत्ता. तू कुठल्या इयत्तेत आहेस? ज्याला समजत नाही तो या इयत्तेत नाहीये. नामदेव ढसाळ जगाला गवसणी घालणारा, जगातलं जे काही सौंदर्य शास्त्र आहे ते उलगडून दाखवणारा, वेदना दुःख यांच्या बद्दलची आपल्या शब्दातनं व्यक्त होणारा आणि नामदेव ढसाळ हा एक अंगार आहे. बाबासाहेबांच्या विचाराने खुललेला अंगार आहे आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाने समष्टीकडे जाणारा असा महाकवी आहे. या महाकवीला कोण नामदेव ढसाळ असं विचारणारे महामूर्ख आहे. आणि म्हणून आज विविध क्षेत्राचे लोक, प्रतिष्ठित मोठे साहित्यिक, कवयित्री, लेखिका, अभिनेते अशा सगळ्या क्षेत्रातले लोक इथे एकत्र आले आणि त्यांनी हा नामदेव ढसाळ यांचा काव्य एल्गार केला. हा एल्गार आहे. या एल्गारातनच लोकांना नामदेव ढसाळ कोण आहे ते कळेल. आता तुम्ही बघितलं असेल की इतका चांगला प्रतिसाद मिळाला की 2 कार्यक्रम लोक असं म्हणाले की आमच्याकडे पण येऊन करा. इतका प्रतिसाद आहे. मला असं वाटतं की सत्याकडे जाणारा, समष्टीकडे जाणारा महाकवी नामदेव ढसाळ यांना आता लोकांपुढे नेणं, त्यांच्या कविता नेणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही तो प्रयत्न करतो.